हाय, हॅलो, नमस्कार. कशा आहात सगळे? मजेतच असाल. तर आज आम्ही सकाळ-सकाळ आज लवकर उठून आवरून व्यवस्थित निघालेलो आहे गावी. गावी म्हणजे माझ्या सासरी. तर देवाचा कार्यक्रम असल्यामुळं 2 दिवस कार्यक्रम होता 21 आणि 22 तारखेला. तर 21ला नाही गेलो आम्ही, पण 22ला निघालो आहे आता. तर मस्त देवांचा आशीर्वाद घेतला. सकाळ-सकाळ निघालो आहे. थोडंसं लांब आहे. 110 किलोमीटर त्याच्यामुळं वेळ लागतो जायला. मस्त असं देवांचा सगळा आशीर्वाद घेऊन आता आम्ही करणार आहे प्रवासाला सुरुवात. तर चौघं पण आम्ही चाललेलो आहे आणि गावाकडचे पण आजच्या दिवसात हा व्हिडिओ येईन तुम्हाला आणि खूप एन्जॉय करसान तुम्ही पण बघायला. आणि मस्त असं गाडीमध्ये बसून नंतर आमच्या आत्याच्या घरी गेलो. आत्याची मोठी गाडी घेतली कारण आमच्या गाडीचा थोडासा प्रॉब्लेम झाला आहे म्हणून लांब जायचे रिस्क नको म्हणून आम्ही ती गाडी नाही घेतली. आणि स्वामी समर्थांचा आशीर्वाद सकाळ सकाळ भेटल्यावर आपले सगळे कामं तर छानच होतात. मस्त पुढे गेल्यावर कार वॉशिंग केली आणि तिथून पुढच्या प्रवासाला निघलो. तर आपल्या गाडीमध्ये पण स्वामी समर्थांची मूर्ती आहे. त्यांचाही आपल्यासोबत आशीर्वाद तर राहणारच आहे. नंतर याला भूक लागली होती त्याच्यामुळे ह्यानी काय चहा बिस्किटं खाल्ले नव्हते. मग मस्त मिसळीवर ताव मारला आणि चहा पिऊन मॉर्निंग तर आमची गुड झालीच तिथं. नंतर घरी पोचलो. तर ह्या आहेत आमच्या सासूबाई म्हणजे आमच्या आई आणि हे आमचं घर. तर मस्त असं रेडी होऊन आम्ही निघलेलो आहे कार्यक्रमाला. आणि घरी काय रेडी झाले नव्हते, इथं आल्यावर रेडी झाले आणि पोचले कार्यक्रमामध्ये. तर आमच्या नंदा वगैरे पण आलेल्या होत्या, पण त्या पुढं बसलेल्या होत्या त्याच्यामुळे लगेच काही आम्हाला भेटलं नाही कारण आम्हाला पुण्यावर नाही यायला लेट झालं होतं. तर असं ह्याला बसलं ना बसलं की लगेच काहीतरी खायला प्यायला पाहिजे ना. हा कीर्तन काही ऐकून देत नाही. आणि कोण कोण असं म्हणजे कोणाकोणाची मुलं असे करतात मला नक्की कमेंटमध्ये सांगा. या आमच्याला तर नुसतं खायला पाहिजे. मस्त प्रसाद घेतला. चपाती, आंबरस, वाटाण्याची भाजी, वरण भात असं जेवण होतं. खूप छान टेस्टला. आणि ह्या आमच्या नणंदबाई आहेत. आणि मस्त असं पुदिना आमच्या आईंनी लावला आहे बघा. एवढा उन्हाळ्याचा पण भर उन्हाळ्यात पण आमच्या दारामध्ये एवढा छान पुदिना आला आहे. आणि मस्त सगळे गप्पा मारत बसलो आणि संध्याकाळचं सगळ्यांनी गवार तोडली. आणि शेतामध्ये म्हणजे पावसाचा टाईम झाला होता त्याच्यामुळे वातावरण खूप असं मस्त झालं होतं. एकदम थंड हवा सुटली होती आणि छान सगळ्यांनी गवार तोडली. ह्या आमच्या दीदी आहेत, मोठ्या नंदाची मुलगी. आणि मस्त आम्ही अशी बसून सगळ्यांनी छान गवार तोडली. आणि इथंच व्हिडिओचा मी एंड करते. बाय.